പ്രൗഢഗംഭീരമായ പാർലമെന്റ് മന്ദിര ഉദ്ഘാടന ചടങ്ങിൽ രാഷ്ട്രപതിയുടെ സന്ദേശം വായിക്കുന്നു എന്നാണ് മനസ്സിലാക്കുന്നതിലേക്ക്. प्रसिद्ध करते हुए मुझे अपार प्रसन्नता हो रही है। नए संसद भवन का उद्घाटन हमारी विशाल और विविधतापूर्ण भारत भूमि के सबसे उत्तरी छोर से दक्षिणी सिरे तक, पूर्वी सीमा से पश्चिमी तट रेखा तक रहने वाले सभी देशवासियों के लिए गौरव व अतुलनीय आनंद का अवसर है। भारत की संसद का हमारी सामूहिक चेतना में एक विशिष्ट स्थान है। संसद हमारी समृद्ध लोकतांत्रिक परंपराओं का प्रकाश स्तंभ है। लोकतांत्रिक विमर्श के प्रति श्रद्धा भाव हमारी सामाजिक सांस्कृतिक परंपराओं का मूल सत्व है, जिसके आधार पर स्वस्थ वाद विवाद, अर्थपूर्ण संवाद तथा विचारों के आदान प्रदान की सुचारू पद्धतियां सदियों से हमारे देश में फलती फूलती रही हैं। अपनी सहज लोकतांत्रिक जन भावना के बल पर हमारे देश ने जन भागीदारी का निरंतर विस्तार किया है और समाज के सबसे गरीब वर्गों को सशक्त बनाया है। साथ ही एक ऐसे वातावरण का सृजन किया है जो सभी व्यक्तियों को, चाहे उनके जीवन की शुरुआत अभावों और चुनौतियों के बीच क्यों न हुई हो, विभिन्न क्षेत्रों में नेतृत्व के शिखर तक पहुंचने में सक्षम बनाता है। बीते 7 दशकों के दौरान हमारी संसद अनेक परिवर्तनकारी विधायी प्रयासों की धूरी रही है। संसद ने ऐसे कई बदलाव किए हैं जिनसे हमारे करोड़ों देशवासियों के जीवन को संवारना संभव हो सका है। नए संसद भवन का उद्घाटन हमारी लोकतांत्रिक यात्रा में एक महत्वपूर्ण पड़ाव है। आजादी का अमृत महोत्सव के दौरान हो रहा यह महत्वपूर्ण आयोजन हमारी लोकतांत्रिक परंपराओं के संरक्षण और विस्तार के प्रति हमारी प्रतिबद्धता का जीवंत प्रमाण है। यह हमारे देशवासियों की सामूहिक आशाओं व आकांक्षाओं से आलोकित उज्जवल भविष्य की दिशा में हमारे राष्ट्र को अग्रसर करने की ऊर्जा प्रदान करता है। हमारे संविधान के शिल्पकारों ने एक ऐसे राष्ट्र की परिकल्पना की थी जिसका स्वरूप लोकतांत्रिक पद्धति से चुने गए प्रतिनिधियों से बनी संसद के विधायी विवेक के आधार पर निर्मित होगा। इसलिए मुझे इस बात पर गहरा संतोष है कि संसद के विश्वास के प्रतीक प्रधानमंत्री इस भवन का उद्घाटन कर रहे हैं। इस विश्वास के साथ कि नए संसद भवन का अनावरण हम सभी के बीच एकता और राष्ट्रीय गौरव की भावना को और अधिक मजबूत बनाएगा। मैं उन लोगों की हृदय से सराहना करती हूं जिन्होंने हमारे महान लोकतंत्र के जीवंत प्रतीक इस भवन का निर्माण कार्य संपन्न करने के लिए दिन रात अथक परिश्रम किया। इनके अनथक प्रयासों की स्मृति देशवासियों के मनोमस्तिष्क में सदैव अंकित रहेगी। मेरी हार्दिक शुभकामना है कि नवनिर्मित संसद भवन भारतीय लोकतंत्र की महान परंपराओं और आदर्शों के अनुरूप नए प्रतिमान स्थापित करे। अंत में महामहिम राष्ट्रपति जी आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी का हस्ताक्षर है। 26 मई 2023 नई दिल्ली। രാഷ്ട്രപതിയുടെ സന്ദേശം വായിച്ചിരിക്കുന്നു. ഈ ചടങ്ങിൽ പി ബസന്ത് ചേരുന്നുണ്ട്. ബസന്ത്, രാഷ്ട്രപതി എന്തുകൊണ്ട് ഈ ചടങ്ങിൽ പങ്കെടുത്തില്ല? രാഷ്ട്രപതി എന്തുകൊണ്ട് ക്ഷണിച്ചില്ല? അങ്ങനെ വിവാദ ചോദ്യങ്ങൾ പ്രതിപക്ഷത്തിന്റെ ഭാഗത്തു നിന്നും ഉയരുമ്പോഴാണ് രാജ്യസഭാ ഉപാധ്യക്ഷൻ രാഷ്ട്രപതിയുടെ സന്ദേശം വായിച്ചത്. അതിലെന്താണ് പറഞ്ഞത്? പ്രജിഷ, ഉപരാഷ്ട്രപതിയുടെയും രാഷ്ട്രപതിയുടെയും സന്ദേശങ്ങൾ വായിച്ചത് രാജ്യസഭാ ഉപാധ്യക്ഷൻ ഹരിവൻഷാണ്. 2 കാര്യങ്ങളാണ് പ്രധാനമായും രണ്ടുപേരും എടുത്തു പറഞ്ഞത്. ജനാധിപത്യത്തെ ശക്തിപ്പെടുത്തുന്നതിന് പുതിയ മന്ദിരം സഹായകമാകും എന്നുള്ളതായിരുന്നു പ്രധാനമായിട്ടും പറഞ്ഞത്. രാഷ്ട്രപതി പറഞ്ഞത് ജനാധിപത്യത്തിൻ്റെ പ്രകാശസ്തംഭമായി ഈ പുതിയ മന്ദിരം മാറും എന്നുള്ളതാണ്. നിരവധി ബില്ലുകൾ നേരത്തെയുള്ള പാർലമെൻറ്റിൽ പാസ്സാക്കിയിരുന്നു. വരുന്ന സഭയിലും പുതിയ ബില്ലുകളിൽ അതിലൂടെ ജനാധിപത്യം ശക്തിപ്പെടട്ടെ എന്നാണ്
രാഷ്ട്രപതി പറഞ്ഞത്. വൈവിധ്യത്തിൻ്റെ ഉദാഹരണം എന്നാണ് രാഷ്ട്രപതി ദ്രൗപദി മുർമു പുതിയ മന്ദിരത്തെ വിശേഷിപ്പിച്ചിരിക്കുന്നത്. അതേസമയം ഉപരാഷ്ട്രപതി ജഗദീപ് ധൻഖർ ആകട്ടെ ജനാധിപത്യം ശക്തിപ്പെടുത്തുന്നതിനുള്ള പ്രവർത്തനങ്ങൾക്ക് ഊർജ്ജം നൽകുന്നതാണ് പുതിയ മന്ദിരം എന്ന് അവകാശപ്പെട്ടു. രാഷ്ട്രപതിയുടെ സന്ദേശം ഹരിവൻഷ് ആണ് വായിക്കുന്നത്. രണ്ടുപേരുടെയും, രാഷ്ട്രപതിയുടെയും ഉപരാഷ്ട്രപതിയുടെയും വായിച്ചത് ഹരിവൻഷാണ്. ഉപരാഷ്ട്രപതി പറഞ്ഞത് ഭാരതീയ മൂല്യങ്ങൾ നിറഞ്ഞു നിൽക്കുന്നതാണ് പുതിയ മന്ദിരമെന്നും ഉപരാഷ്ട്രപതി ജഗദീപ് ധൻഖർ വ്യക്തമാക്കിയിട്ടുണ്ട്. ഇപ്പോൾ ലോക്സഭാ സ്പീക്കർ ഓം ബിർള ഇപ്പോൾ സംസാരിക്കുകയാണ്. പ്രജീഷ്. ശരി, പി ബസന്താണ് വിവരങ്ങൾ നൽകിയത്.